नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती बघितली। मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा कोर्स केल्यानंतर काही जण नोकरीच्या शोधात असतात, तर काहींना स्वतःची लॅबोरेटरी चालू करायची इच्छा असते। ज्यांना लॅबोरेटरी चालू करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। नवीन लॅबोरेटरी सुरू करण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा। लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी सुरुवातीला आवश्यक आहे क्वालिफिकेशन। मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी कोर्स म्हणजे CMLT, BMLT, ॲडव्हान्स DMLT, PGDMLT, बायोटेक्नॉलॉजी हे कोर्स झालेले पाहिजेत। कोर्सनंतर पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे। रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतरच शक्यतो लॅबोरेटरी टाकावी। रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये असल्यास लॅब चालू करू नका। ज्या भागात तुम्ही लॅबोरेटरी सुरू करणार आहात तिथल्या जवळच्या नगरपालिका क्षेत्रात आपल्याला व्यवसायाची नोंदणी करावी लागणार आहे। ज्या नावाने तुम्ही लॅबोरेटरी सुरू करणार आहे त्याच नावाने नोंदणी करावी। ज्या नावाने आपण लॅबोरेटरी सुरू करणार आहोत त्या नावाने आपल्याला शॉप ॲक्ट लायसन्स काढायला लागणार आहे। तसेच जिथे बायोमेडिकल वेस्टचे रजिस्ट्रेशन करावे लागणार असेल तिथे ते रजिस्ट्रेशन करून त्याचे सर्टिफिकेट घेऊन QR कोड हा आपल्या लॅबोरेटरीमध्ये लावणे आवश्यक आहे। या सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये इतर कोणकोणत्या प्रकारचे साहित्य किंवा इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। तसेच त्याबरोबर इतरही अनेक गोष्टी लागतात त्याची पण आपण यावेळी माहिती घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला लॅबोरेटरीची जागा। लॅबोरेटरीसाठी जागासुद्धा महत्त्वाची आहे। जर तुमची स्वतःची जागा असेल तर चांगले, किंवा भाड्याची जागा घेऊन सुद्धा तुम्ही लॅबोरेटरी सुरू करू शकतात। भाड्याने जागा घेताना कमीत कमी 3 वर्षाचा करार करावा। लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी साधारण 300 स्क्वेअर फूट जागा असणे गरजेचे आहे। जागा हवेशीर आणि जास्तीत जास्त प्रकाश येईल अशी असावी। पेशंटला येण्या जाण्यासाठी सुद्धा सोयीची असावी। पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असेल तर लिफ्टची सोय असावी। तसेच युरिन, स्टूल, सिमेंट सॅम्पल कलेक्शनसाठी जवळच टॉयलेट असणे गरजेचे आहे। तसेच काही ट्यूब वगैरे वॉश करण्यासाठी वॉश बेसिन असणे आवश्यक आहे। पुढचा मुद्दा आहे पॉवर सप्लाय। लॅबच्या मशीनवर काम करत असताना कंटिन्यू पॉवर सप्लायची आपल्याला गरज पडते। अशा वेळी इन्व्हर्टर असणे गरजेचे आहे। इन्व्हर्टर असल्यामुळे आपल्याला रिपोर्ट करण्यास उशीर होत नाही। शिवाय अचानक लाईट गेल्यास इन्स्ट्रुमेंट खराब होऊन नुकसान होणार नाही। फक्त बायोकेमिस्ट्री किंवा हिमॅटॉलॉजी इन्स्ट्रुमेंटसाठी सिंगल बॅटरी इन्व्हर्टर चालेल। पण समजा तुम्हाला जर रिपोर्ट प्रिंटिंगसह पूर्ण सेटअप चालू ठेवायचा असेल तर शक्यतो 2 बॅटरी असलेला इन्व्हर्टर लावावा। प्रिंटिंग सिंगल बॅटरी इन्व्हर्टरवरती होत नाही। इन्व्हर्टर घेताना तो साइन वेव्ह या प्रकारचा इन्व्हर्टर घ्यावा। सिंगल बॅटरी असलेला इन्व्हर्टर साधारण 12 ते 15 हजार रुपयापर्यंत जातो। तसेच डबल बॅटरी असलेला इन्व्हर्टर घेतल्यास तो 30 ते 35 हजार रुपयापर्यंत जातो। इन्व्हर्टरला मेंटेनन्स आवश्यक आहे। वेळोवेळी बॅटरीतले पाणी चेक करणे गरजेचे आहे। पाणी कमी असताना बॅटरी वापरल्यास त्याची कॅपॅसिटी कमी होते किंवा बॅकअपचा वेळ कमी मिळतो। आता आपण एकेका साहित्य किंवा इन्स्ट्रुमेंटची माहिती घेऊया। लॅबोरेटरीमध्ये अनेक प्रकारचे साहित्य वापरले जाते। नवीन लॅबोरेटरी सुरू करताना असे अनेक प्रकारचे साहित्य लागते। त्यापैकी काही आपल्यासाठी कंपल्सरी असते तर काही गरजेनुसार किंवा बजेटनुसार आपण घेऊ शकतो। सेकंड हँड साहित्य घेतल्यास कमी खर्चातही लॅब चालू होऊ शकते, पण ते साहित्य चांगल्या कंडिशनमध्ये मिळणे गरजेचे आहे। नवीन घेणार असेल तर चांगलंच, कारण 2 वर्षामध्ये मेंटेनन्सचं टेन्शन नसतं। जुने साहित्य विकत घेतल्यास त्याची किंमत साधारण 1 लाख रुपयापासून जास्तीत जास्त 3 लाख रुपये असते। सगळ्यात पहिले साहित्य आहे ते म्हणजे मायक्रोस्कोप। डिपार्टमेंटनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप असतात। टोटल 15-16 प्रकारचे मायक्रोस्कोप असतात। त्यापैकी 2च प्रकारचे मायक्रोस्कोप आपण जनरली लॅबमध्ये वापरतो। मायक्रोस्कोप पुढील प्रमाणे आहेत: 1 सिंपल मायक्रोस्कोप, 2 कंपाऊंड मायक्रोस्कोप, 3 फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, 4 इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, 5 डार्क फील्ड मायक्रोस्कोप, 6 स्टेरिओ मायक्रोस्कोप, 7 डिजिटल मायक्रोस्कोप, 8 इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप, 9 पोलरायझिंग मायक्रोस्कोप, 10 पॉकेट मायक्रोस्कोप, 11 USB मायक्रोस्कोप। असे मायक्रोस्कोपचे वेगवेगळे प्रकार असतात। यामध्ये आता सिंपल मायक्रोस्कोप हा सिंगल व्ह्यू फाइंडर असलेला मायक्रोस्कोप असतो। जनरली हा मायक्रोस्कोप शालेय शिक्षणासाठी ज्या लॅब असतात त्या लॅबमध्ये तो वापरला जातो। त्याची क्वालिटी साधारण असते। साधारण हा मायक्रोस्कोप 5000 ते 12000 पर्यंत मिळतो।
ह्या मायक्रोस्कोपला 2 ऑब्जेक्टिव्ह असतात, एक 10x आणि दुसरा 40x. यामध्ये स्टेज स्थिर असते जी सरकत नाही आणि सोर्समध्ये ह्याला सूर्यप्रकाश लागतो, त्यासाठी आरसा असतो आणि हा मायक्रोस्कोप फक्त दिवसाच वापरता येतो. दुसरा मायक्रोस्कोप आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. हा डबल व्ह्यू फाइंडर असलेला मायक्रोस्कोप असतो. जनरली हाच मायक्रोस्कोप लॅबमध्ये वापरला जातो. ह्याची क्वालिटी चांगली असते. नवीन घेतला तर तो 14,000 ते 24,000 पर्यंत मिळतो. याला 3 ऑब्जेक्टिव्ह असतात, 10x, 14x आणि 100x. 100x हा ऑइल इमर्शन असतो. याच्यामध्ये सरकणारी स्टेज असते, शिवाय त्याला मिलीमीटरमध्ये मार्किंग केलेली असते. तसेच सोर्समध्ये 2 प्रकारचे लाईट असतात, एक प्रकारचा टंगस्टन व दुसरा LED लाईट असे 2 व्हॅरियंट असतात. लाईट सोर्स आपल्याला त्यामध्ये कमी जास्त करता येतो. उरलेले मायक्रोस्कोप हे वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या लॅबमध्ये वापरले जातात, जे आपल्यासाठी आवश्यक नाहीत. पुढचे साहित्य आहे सेंट्रीफ्यूज. सेंट्रीफ्यूज हे रक्तातून सिरम किंवा प्लाझ्मा सेपरेट करण्यासाठी वापरले जाते. तसेच लघवी व इतर सॅम्पल सेंट्रीफ्यूज करण्यासाठीही वापरले जाते. सेंट्रीफ्यूजही अनेक प्रकारचे असतात. यामध्ये 4 ट्यूब, 8 ट्यूब व 16 ट्यूबचे मार्केटमध्ये सध्या सेंट्रीफ्यूज उपलब्ध आहेत. जनरली 4 ट्यूबचा सेंट्रीफ्यूज हा छोट्या लॅबमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. नंबर ऑफ सॅम्पल जास्त असेल तर 8 ट्यूबचा सेंट्रीफ्यूजही तुम्ही घेऊ शकता. 16 ट्यूबचा सेंट्रीफ्यूज हा थोडा महाग असतो. त्याला स्पीडसह टायमर असते. ते सेट केलेल्या वेळेनंतर सेंट्रीफ्यूज ऑटोमॅटिक थांबतो. 4 व 8 ट्यूबच्या सेंट्रीफ्यूजची किंमत 2,800 ते 3,500 इतकी असते. 16 ट्यूबचा सेंट्रीफ्यूजची किंमत 7 ते 9,000 पर्यंत असते. तुम्हाला योग्य वाटेल तसे सेंट्रीफ्यूज तुम्ही घेऊ शकता. पुढचे आहे हेमॅटॉलॉजी ॲनालायझर म्हणजे सेल काउंटर. आजकाल सेल काउंटर हे आवश्यक झाले आहे. मॅन्युअली CBC करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्याशिवाय मॅन्युअली ॲक्युरेट रिझल्ट येण्याचे चान्सेस कमी असतात आणि आजकाल डॉक्टरांनाही सेल काउंटरवर केलेले रिपोर्टच पाहिजे असतात. जर सेल काउंटरच्या रिपोर्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर आपण मॅन्युअली काउंटर चेक करू शकतो. सेल काउंटर साधारण 1.5 ते 7 लाखापर्यंत मिळतो. त्यामध्ये किती काउंटिंग चेंबर्स आहेत त्यानुसार त्याची किंमत ठरते. तसेच तो किती पार्ट आहे, म्हणजे 3 पार्ट आहे की 5 पार्ट आहे, त्यानुसारही त्याची किंमत असते. जुने सेल काउंटर सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकतात. जुने सेल काउंटर विकत घेताना काही गोष्टी बघून घ्याव्यात, जसे की त्याची वेळोवेळी सर्व्हिसिंग केलेली आहे की नाही, रिपेअर केलेले काही पार्ट त्यामध्ये टाकलेले आहेत की नाही. जुने सेल काउंटर 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत मिळतात. सेल काउंटर हे कंपनीनुसार वेगवेगळे मॉडेलमध्ये असतात. ते कोणते याबद्दल आपण स्पेशल सेल काउंटर या विषयावर व्हिडिओ बघणार आहोतच. जुने सेल काउंटर विकत घेताना कोणत्या गोष्टी बघाव्यात हेही आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढचे इन्स्ट्रुमेंट आहे बायोकेमिस्ट्री ॲनालायझर. बायोकेमिस्ट्रीसाठी ऑटो ॲनालायझर आवश्यक झाले आहे. सुरुवातीला ॲनालायझरऐवजी कॅलोरीमीटर वापरले जात होते, पण आता ॲनालायझर बजेटमध्ये मिळत असल्यामुळे त्याचा वापर सगळीकडे वाढला आहे आणि त्याचा फायदा म्हणजे रिपोर्टमध्ये ॲक्युरसी वाढली, त्यामुळे त्याचा वापरही वाढत गेला. तसेच त्यामुळे वेळेचीही बचत होते. ॲनालायझरमध्ये 2 प्रकार आहेत, एक सेमी ऑटो ॲनालायझर आणि दुसरे फुल्ली ऑटो ॲनालायझर. सेमी ऑटो ॲनालायझर हे 70,000 रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंत मिळतात. चायना मेड स्वस्त मिळतात पण लवकर खराब होतात. 3 ते 5 वर्षात ते बदलून टाकावे लागतात. चांगले रिझल्ट व जास्त दिवसांसाठी लॅबोरेटरी चालवायची असेल तर ब्रँडेड किंवा रेप्युटेड कंपनीचेच ॲनालायझर घ्यावे. बजेट कमी असेल तर चायना मेड किंवा सेकंड हँड ॲनालायझर घेतले तरी चालणार आहे. सेकंड हँड ॲनालायझर घेताना त्याचे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट असावे, क्वालिटी कंट्रोल रन केलेले असावे. सेमी ऑटो ॲनालायझरची किंमत त्यात असलेल्या फिल्टर, लाईट सोर्स तसेच सॉफ्टवेअर यावर अवलंबून असते. सेमी ऑटो ॲनालायझर हे 1 लाखापासून ते 5 लाखांपर्यंत मिळते. तुमच्याकडे वर्कलोड जर जास्त असेल तर तुम्ही फुल्ली ऑटोमॅटिक ॲनालायझरही विकत घेऊ शकता. या फुल्ली ऑटोमॅटिक ॲनालायझरची किंमत साधारण 5 लाखापासून ते 12 लाखापर्यंत असते. यामध्ये कंपनीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधीकधी केमिकल त्याच कंपनीचे वापरावे लागते. त्याचबरोबर त्यासाठी टेस्ट सॅम्पल पण जास्त प्रमाणात असणे गरजेचे आहे. केमिकलचा वापर जास्त असेल तर कंपनी मशीन फ्री देते किंवा भाडे तत्वावर देते, पण ठराविक वेळेत किंवा ठराविक प्रमाणात केमिकल विकत घेणे कंपल्सरी असते. आपण प्रॅक्टिस करताना ज्या मशीनवर काम केलेले आहे ते मशीन शक्यतो विकत घ्यावे किंवा ब्रँडेड कंपन्यांचे विकत घेणे योग्य राहील. पुढचे इन्स्ट्रुमेंट आहे इन्क्युबेटर. इन्क्युबेटरचा वापर हा शक्यतो मायक्रोबायोलॉजी विभागात केला जातो, पण छोट्या लॅबमध्ये बायोकेमिस्ट्री विभागातही याचा वापर होतो.
बायोकेमिस्ट्रीमध्ये एंड पॉईंट टेस्ट ह्या 37 डिग्री सेल्सिअस तापमानाला ठेवाव्या लागतात. त्यासाठी इन्क्युबेटरचा वापर केला जातो. पण काही जण यामध्ये ट्यूब आणि स्लाइड कोरड्या करण्यासाठी वापर करतात. इन्क्युबेटरची किंमत 4,500 ते 7,500 पर्यंत असते. आता यामध्ये ड्रायबाथ इन्क्युबेटर बाजारात आलेले आहे. त्याची साईज छोटी असते आणि वापरासाठी सोपे असते. त्याची किंमत साधारण 3,500 ते 5,500 रुपयापर्यंत असते. पुढचं इन्स्ट्रुमेंट आहे हॉट एअर ओव्हन. सध्या हॉट एअर ओव्हनचा वापर छोट्या लॅबमध्ये फक्त टेस्ट ट्यूब स्लाइड ड्राय करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याची गरज असेल तरच तो विकत घ्यावा. त्या जागी इन्क्युबेटरचाही यासाठी वापर केला जाऊ शकतो. काही लॅबमध्ये स्टरिलायझेशनसाठी वापर केला जातो. त्याची किंमत 5,000 ते 7,000 रुपयापर्यंत असते. पुढे आहे रेफ्रिजरेटर. लॅबमध्ये केमिकल 2 ते 8 डिग्री तापमानाला ठेवण्यासाठी फ्रीजची अत्यंत गरज असते. साधारणपणे 200 ते 300 लिटरचा फ्रीज लॅबमध्ये असावा. तो साधारणपणे 7,000 ते 10,000 रुपयापर्यंत जातो. याबरोबरच काही मेडिकल इक्विपमेंट नसलेले साहित्यही लॅबमध्ये वापरावे लागते. ते पुढील प्रमाणे आहे. केमिकल आणि किट्स. लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करण्यासाठी लागणारे रिएजंट म्हणजे शुगर, क्रिएटिनाइन, युरिया, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, युरिक ॲसिड, कॅल्शियम, HGOT, HGPT, बिलिरुबिन आणि इतर अनेक प्रकारच्या टेस्टसाठी वेगवेगळे किट्स लागतात. तेही आपल्याला विकत घ्यावे लागणार आहेत. तसेच केमिकलमध्ये डिस्टिल वॉटर, सलाईन, डिसइन्फेक्टंट, सल्फोसिलिसॅलिक ॲसिड, ल्युगल्स आयोडीन, बॅरियम क्लोराईड, सीडारवूड ऑइल, लिशमान स्टेन, डायल्युटिंग फ्लूड, झायलिन, फॉर्मॅलिन असे वेगवेगळे केमिकल आपल्याला विकत घ्यायला लागणार आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेला चांगल्यातला चांगला कॉम्प्युटर आपल्याला विकत घ्यावा लागणार आहे. त्याचा उपयोग आपल्याला रिपोर्ट तयार करण्यासाठी आणि पेशंटचा सगळा डाटा स्टोअर करण्यासाठी वापरता येणार आहे. तसेच आजकाल लॅबोरेटरीसाठी सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण हे सगळे मॅनेजमेंट करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी 24 तास असणे गरजेचे आहे. त्याद्वारे आपण पेशंटला रिपोर्ट व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवू शकतो. पुढे आहे ऑफिस फर्निचर. लॅबोरेटरी चालू करताना आपल्याला फर्निचरचीही आवश्यकता पडणार आहे. यामध्ये टेबल, खुर्च्या, प्रोसेसिंग टेबल आणि सॅम्पल कलेक्शन चेअरचीही गरज पडणार आहे. तसेच रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी प्रिंटर आणि डाटा स्कॅन करण्यासाठी स्कॅनर हे आपल्याला लागणार आहेत. त्याबरोबरच लॅबोरेटरीसाठी आवश्यक जे ग्लासवेअर्स, बिकर्स, टेस्ट ट्यूब, पिपेट्स, प्लास्टिक वेअर, स्लाइड, कव्हर स्लिप, ESR ट्यूब विथ स्टँड, डिस्पोजेबल ग्लोव्ज, मास्क, ॲप्रॉन आणि सेफ्टी गॉगल्स लागणार आहेत. त्याबरोबरच PPE किटसुद्धा लॅबमध्ये असणे आवश्यक आहे. लेबल आणि बारकोडिंगसाठी बारकोड स्कॅनर आणि लेबल प्रिंटर असणे आवश्यक आहे. सेफ्टी इक्विपमेंटमध्ये फायर एक्स्टिंग्विशर असणे गरजेचे आहे. ते 2 किंवा 5 किलोपर्यंत आपण लॅबोरेटरीमध्ये ठेवू शकतो, जे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर फर्स्ट एड किट बॉक्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वेस्ट डिस्पोजेबल सिस्टीमसाठी बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजेबल कंटेनर असणे गरजेचे आहे. लॅबोरेटरीमध्ये क्लिनिंगसाठी क्लिनिंग एजंट आणि डिसइन्फेक्टंट असणे गरजेचे आहे. सिक्युरिटी सिस्टीमसाठी तुम्ही सिक्युरिटी कॅमेराही लावू शकतात. त्यानंतर डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्डसाठी स्टेशनरी लागणार आहे, ज्यामध्ये लॉंग बुक असेल किंवा रेडी पेशंटची डाटा एंट्री करण्यासाठी बुक असेल. त्याचबरोबर वजन काटाही असणे आवश्यक आहे. लॅबोरेटरी टाकताना जर तुमचे बजेट जास्त असेल तर तुम्ही याच ॲनालायझर बरोबर इतरही ॲनालायझर विकत घेऊ शकता. ॲनालायझर असे आहेत: ESR ॲनालायझर, HbA1c ॲनालायझर, युरिन ॲनालायझर, कोॲग्युलेशन ॲनालायझर, ब्लड गॅस ॲनालायझर, इलेक्ट्रोलाइट ॲनालायझर, इम्युनोॲसे ॲनालायझर. नवीन लॅब टाकल्यानंतर व्यवसाय वाढीसाठी मार्केटिंगसुद्धा महत्त्वाची आहे. लॅब टाकण्या अगोदर आजूबाजूला लोकवस्ती आहे की नाही त्याचा अंदाज घ्या. तसेच डायरेक्ट पेशंट किती मिळतील याचाही अंदाज घ्या. लॅबच्या परिसरात इतर लॅब आहेत का ते बघा. तसेच OPD डॉक्टर किती आहेत व कोणकोणते आहेत ते बघा. शक्यतो आधीच डॉक्टरांना भेट द्या. सॅम्पल पाठवण्याची विनंती करा. कधीकधी डिपॉझिट देऊन वरून दर महिन्याला दक्षिणाही द्यायला लागते. ती किती द्यावी लागेल ते आधी ठरवून घ्या, मगच लॅब चालू करा. लॅबोरेटरी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.